तर भगंदरचा पेशंट सगळ्यात पहिला विचारतो मला का, हे होतो का? तर भगंदर होण्याचा सर्वात महत्वाचा फिस्टुलाचा कारण म्हणजे त्याचा कारण आहे तिथं ग्लँड्स असतात, ग्रंथी असतात. मित्रांनो, जर का मोशन कडक झालं तर काय होऊ शकतं? वेदना होऊ शकतात, असह्य वेदना होऊ शकतात आणि आपल्याला तो विष्ठा बाहेर काढणं म्हणजे मोशन मल आपल्या गुदाशयामधून ॲनसमधून बाहेर ढकलून देणं हा असह्य वेदना त्रासदायक होऊ शकतं. तर देवानी हे होऊ नये म्हणून तो जो काही रिंग आहे, ॲनल रिंग आहे, त्या रिंगच्या तिथं 10 ते 12 ग्रंथी दिलेली आहेत. ते ग्रंथीचं काम काय आहे? त्या ग्रंथीचं काम आहे तिथं एक द्रव सिक्रेट करणं, त्याला आम्ही म्युकस सिक्रेशन म्हणतो. तो म्युकस सिक्रेट केल्यामुळे आपल्याला तो एरिया त्वचा कंटिन्यू वेट असतो, म्हणजे वल्सर असतो. वल्सर असल्या कारणाने काय होतं की मोशन ज्या वेळेला पण आपण पास करतो, मोशन आलेलं कळतं, टॉयलेटवरती बसलेलं कळतं आणि मोशन झालेला समजून येत नाही आणि आपण निघून येतो. पण तो जो काही एरिया मॉइस्ट होतं किंवा तो जो काही एरियाचा वल्सरपणा ठेवतो तो तिथल्या असलेल्या ग्रंथीचं काम असतो. आणि त्या ग्रंथीचं तोंडामधून जो काही म्युकस सिक्रेट करतो किंवा तिथला जो काही द्रव सिक्रेट करतो तो तोंड जर का ब्लॉक झाला तर त्या ग्रंथीमध्ये आपला मोशनचा पार्टिकल किंवा एका ग्राम मोशनमध्ये भरपूर सारे जंतू असतात, ते जंतूंचा बाधा होतो. ते जंतूंचा बाधा झाल्यामुळे तो ग्रंथीचा इन्फेक्शन होतो आणि तो इन्फेक्शन कोणत्या डायरेक्शनने जातो, खाली जातो का वरती जातो का बाहेरून जाऊन बाहेर येतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती कोणता टाईपचा फिस्टुला होणार आहे तुम्हाला हे कळतं. हा आजार गरिबांमध्येच होतो असा नाही, हा आजार गरिबांमध्ये आहे, श्रीमंतांमध्ये आहे. हा आजार आपल्याला पसरणार नाही, ज्या व्यक्तीला होतो त्याच व्यक्तीला राहतो, दुसऱ्याला जात नाही. आणि असं काही जीव घेणारा आजार आहे असं सुद्धा नाही. हा एक कॉमन दुर्मिळ आजार आहे आणि हा खूप कॉमनली म्हणजे जे काही गुदाशयाचे प्रॉब्लेम आहेत त्यापैकी 50 ते 60% जर का पाईल्स म्हटलं, 10 ते 15% फिशर असतात आणि 20 ते 30% जे काही पेशंट आहेत, जे काही आम्हाला भेटतात गुदाशयाच्या प्रॉब्लेमचे पेशंट, त्यांच्यामध्ये फिस्टुला असतो किंवा त्याला आपण भगंदर म्हणतो तो असतो. मग जर का हे इन्फेक्शन असंच होतो का? 90% क्रिप्टोग्लॅन्ड्युलर इन्फेक्शन म्हणजे असंच तिथल्या ग्लँडचा ग्रंथीचा इन्फेक्शन आणि तो प्रेझेंट करणारा हाच असतो. आणि 10% पेशंटमध्ये काही विजा झाल्यामुळे, रेडिएशन झाल्यामुळे किंवा एखादा कॅन्सरचा प्रकोप म्हणून तसा सुद्धा फिस्टुला होऊ शकतो किंवा खूप महत्त्वाच्या 2 गोष्टी टीबी आणि क्रॉन्स ह्या डिसीजमुळे सुद्धा होऊ शकतो. 90% कॉमन असतो आणि 10% मध्ये वेगवेगळे कारण आहेत, ते कारण रेअर असतात, असे काही खूप कॉमन नाही.